रमेश कडाळी वेगाचा बेतात बादशाह पहिला चेंडू प्रसाद आबालीसाठी चेंडू रिलीज केला होता मिड विकेटला शतरक्षक चेंडूवरती येतोय मात्र तोपर्यंत चेंडू निघून चाललाय गोळीच्या वेगानं पहिल्या चेंडूवरती सुरुवात केली चौकारानं आणि आपल्या डावाची सुरुवात केली जाते मात्र चौकाराच्या मदतीनं रमेश वरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण करायला सुरुवात केली समोर प्रसाद आबालीला आपण पाहतोय त्याच्या बॅट मधनं मागील सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं जरूर अपयश आलं होतं मात्र यावेळी चांगली फटकेबाजी पाहायला मिळते ऑन साईडला फटका चांगला आहे गोळीच्या वेगानं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा चौकार 4 धाबा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळी पहा एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय शतरक्षक येतोय चेंडूवरती अडवला जातोय फेकला जातोय तोपर्यंत 2 धाबा मिळवल्या जातील 2 धाबेने संघ पुढे वाटचाल करेल धावपलकेवरती अगदी जर आपण पाहायला गेलो तर दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळतोय 10 या आकड्यावरती 3 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय मानटर पॉवर प्लेचं पहिलं षटक घ्या त्यावरती आक्रमण करायला सुरुवात केली बॅक टू बॅक 2 चौकार आले होत्या आणि त्याच नंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय रमेश कडाळी मिड विकेटला पुन्हा एकदा आलं कार्पेट ग्राउंड शॉट फटका पाहायला मिळतोय शतरक्षण आपण पाहतोय शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला जातोय उचलणार फेकणार तोपर्यंत मिळणार 2 धाबा 2 धावेने संघ पुढे वाटचाल करेल 12 या आकड्यावरती पोहोचला जातोय चांगली फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून जयेशला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती मागील मॅचचा हिरो जबरदस्त खेळ त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला होता दामोले संघाला पराभूत केलं आणि त्यानंतर सुपर 6 मध्ये दाखल झाला होणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता बॅटची कडा गलीमध्ये थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय शेवटच्या क्षणाला बॉल चाललाय लॉग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे या षटकामधील हा तिसरा चौकार फलंदाज प्रसाद आबालीच्या बॅटमधून येतोय धावेने संघ पुढे वाटचाल करतो धावपलकेवरती 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातो या षटकावरती आक्रमण करायला सुरुवात केली प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल केला जातोय यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो अगदी गुडलँड स्पोर्ट वरती चेंडू आदळला होता थोडीशी उसळी पाहायला मिळतो षटक क्रमांक पहिलं संपलं जातोय पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असता सायन्स स्टार बेकरा संघ पोहोचलाय 16 या आकड्यावरती 16 धावा पहिल्या षटकावरती कुठल्या जात आहेत गोलंदाज रमेश कडाळीवरती आक्रमण आपण पाहिलं फलंदाज प्रसाद आवालीनं एकट्यानं बनवल्या जयेश नॉन स्ट्राईक एंडवरती थांबला होता मात्र कुठल्याही प्रकारे चेंडू पेस केला नाही आणि त्या मदतीनं मात्र प्रसाद आवालीनं एकट्यानं धावा बनवल्यात 16 मात्र चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज रुपेश कडाळी आता रुपेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल ज्या अनुषंगानं पहिलं षटक संघाच्या संघनायकानं हाताळलं होतं त्यावरती आक्रमण पाहिलं होतं प्रसाद आबालीचं आता मात्र इथून कमबॅक करावा लागेल निर्णायक क्षणी चांगली गोलंदाजी करावी लागेल मात्र इथून त्या रीतीची गोलंदाजी केली जाईल का याकडे प्रेक्षक वर्गाच्या नजर आपल्याला जरूर पाहायला मिळतील मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग अगदी मैदानाच्या चारही बाजूला आपण पाहतोय मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग देखील आज या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिलं होता जे वाघेश्वर 11 खैरवाडी गावानं पाहिलेलं स्वप्न आज खऱ्या अर्थानं सत्यात उतरत असताना आपण पाहतोय ज्यासाठी केला होता टास तो दिस बाबा घोड आणि आजचा दिवस मात्र त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं घोड होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय जयेशसाठी हा ट्रॅकर होता या ठिकाणी आपण पाहायला घेतो लॉंग ऑफ मध्ये चेंडू उडवला जातोय क्षेत्ररक्षक बॅकअप भरपूर चांगलं राहिलं जातं तोपर्यंत एका धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केला जातोय 2 धाबा आल्या 2 धावेने संघ पुढे वाटचाल करतोय धावपलकेवरती 18 या आकड्यावर जाऊन पोहोचला जातोय या षटकावरती आता आक्रमण केला जाईल का साई स्टार बेकरा संघाच्या पाठीराख्यांच्या नजरा मात्र फलंदाज जयेश वरती आपल्याला पाहायला मिळतील डावखुरे आताचे फलंदाज क्रिकेटमध्ये नेहमी घातक ठरत असतात मात्र जयेश डावखुरे आताचा फलंदाज त्याच्या बॅटमधनं धावा येतील का रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अगदी आयोजकांचा विचार केला खेळपट्टी भरपूर चांगली पाहायला मिळतोय
आयोजन नियोजन चांगलं पाहायला मिळतं स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेचं तब्बल 4थं वर्ष आपण पाहतोय आणि आयोजकांनी पाहिलेलं स्वप्न खऱ्या अर्थानं 4थ्या वर्षामध्ये सत्यात उतरत असताना आपण पाहतोय. गोलंदाज तयार आहे. रुपेश उजव्या हाताचा वेगवान जयेश साठी अगदी गोल्डन स्पोर्ट वरती चेंडू आदळला जातोय. उसळी खाली राहिली जाते. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही आणि इथून मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू फेकला जातोय रुपेश कडाळीच्या माध्यमातून. आता जयेशला शांत केलं जातोय. ज्या जयेशचा बाबाव जरूर आपण केला होता मात्र त्या जयेशला आता गोलंदाजच्या तालावरती नाचवला जातोय. रुपेशला आपण पाहतोय ज्या अनुषंगाने पहिलं षटक थोडंसं मागड आपण पाहिलं होतं 16 धाबसंख्येचं आणि त्याच नंतर गोलंदाजच्या माध्यमातून आता शांत केलं जात आहे. फलंदाज जयेशला यावेळी शांत बसणार नाही. मोठा फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल जातोय आउट ऑफ द पार. 6 धावेसाठी जयेशच्या बॅट मधला पहिला ब्लास्ट षटकार. या 6 धावसंख्येने संघ पुढे वाटचाल करतोय. धावपलकेवरती 24 वरती पोहोचला जातोय. आता जयेश मात्र आक्रमण करायला सुरुवात केली. मागील 2 चेंडूवरती शांत होता. यावेळी फटका बसला जातोय. नोमॅ स्टँड मध्ये चेंडू लँड होतोय तोपर्यंत एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. 25 या आकड्यावरती पोहोचला जातोय. या षटकावरती मात्र मी म्हणेन कुठेतरी कमबॅक केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. रुपेश कडाळे एक षटकार जर वगळताच आपण पाहायला गेलो तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी जरूर पाहिली होती. 3 धाबा खर्च केल्या होत्या. तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला. त्याचनंतर एक सिंगल आपण पाहिली होती. 2 चेंडूंचा अजूनही खेळ या षटकामधील बाकी आहे. मात्र 2 चेंडू कुठल्या रीतीने हाताळले जातील आता याकडे प्रेक्षक वर्गांच्या नजर आपल्याला जरूर पाहायला मिळतील. प्रसाद साठी बॅटची कडा लागली जाते. इष्टांच्या मागे जेल पकडला जातोय. पहिला ब्रेक थ्रो पहिला मोठा धक्का लागला जातोय. 6 स्टार बेकरा टीमला परतावा लागेल. फलंदाज प्रसाद हवाली. मोठा धक्का. थँक्यू डीजा. पहिला विकेट इथून गारत दोस्तोय. 6 स्टार बेकरा टीमला पहिला झटका लागला जातोय. प्रमुख फलंदाज जपम पाहतोय प्रसाद अब्बाली बाद झालाय. मात्र या षटकामधील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज प्रवीण अब्बाली आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जर्सी नंबर 10 सचिन तेंडुलकर यांची आठवण करून दिली जाते. यावेळी संपायर सिग्नल वाईट बॉल अतिरिक्त बाउन्सर इथून पाहायला मिळाला आणि पंचाने इथून पाहिलं आणि त्याच नंतर गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. अतिरिक्त एक धाव मिळेल. एका धावेनं संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती 26 धावसंख्येवरती 26 वरती पोहोचला जातोय. एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये प्रसादचा विचार केला त्याच्या बॅटमधनं 16 धावा जरूर आपण पाहिल्या होत्या. जयेश एकतर्फी खेळतोय. सोबतीला प्रवीण अब्बाली. मात्र प्रवीणला आता त्याला चांगली साथ द्यावी लागेल. शेवटचा बॉल रुपेश कडाळे तयारी. वेगवान चेंडू रिलीज केला होता. अगदी आपण पाहायला गेलो तर अपटी बार चेंडू फेकला होता. इष्टांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जातोय. षटक क्रमांक 2 संपला जातोय. 2 षटकांच्या अखेरीस पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना 6 स्टार बेकरा संघ पोहोचला 26 वरती एक धक्का. थँक्यू डीजा. 2 षटकांचा वादळी खेळ संपला जातोय. 2 षटकामध्ये बेकरा संघ पोहोचलाय 26 वरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती सचिन कडाळे आलाय. सचिनचा पहिला चेंडू इथून मात्र पाहावा लागेल. स्क्वेअर लेग पंच इशारा करतील. वाईड चेंडू अतिरिक्त बाउन्सर इथून फेकला जातोय.
आणि त्याच नंतर पंचांच्या माध्यमातून गोलंदाजाला दंडित घोषित केलं जात आहे. वन बाउन्स वॉर्निंग देखील इथून गोलंदाजाला दिली जाते. खराब चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू आपण पाहतोय सचिन कडाळीनं हाताळला होता आणि त्याच नंतर मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी केली जाईल का. समोर जयेश पसाळीला आपण पाहतोय त्याच्या बॅटमधनं चौकार षटकारांची भाषा बोलली जाते. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. चांगला चेंडू रिलीज केला जातोय. अगदी स्टँडच्या जवळून हा चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळाला होता. मात्र या चेंडूवर ते डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. पहिला चेंडू खराब जरूर फेकलाय. वाईट चेंडू जरूर आला होता आणि त्याच नंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू फेकला जातोय. जयेशसाठी मात्र चांगली गोलंदाजी केली जाते. जयेशला थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय सचिन कडाळी या गोलंदाजाच्या माध्यमातून. स्पर्धेमध्ये जर आपण पाहायला गेलो तर उत्कृष्ट गोलंदाजासाठी एक कूलर जरूर पाहायला मिळतोय. मात्र तो कूलर कोणाच्या नावावरती असेल हे देखील आपल्याला शेवटच्या क्षणाला जरूर पाहायला मिळेल. लॉंग स्टॉपला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत मात्र 2 धाबा संपाय सिग्नल वाईट +2 अशा 3 धाबा मिळल्या जातील. या 3 धाबेनं 6 स्टार बेकरा संघ पुढे सरसावला जातोय 30 या आकड्यावरती. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळतोय. तर जयेशला आक्रमण करावा लागेल. त्याच्या बॅटमधनं मोठाले फटके येतात. प्रवीण त्याला चांगली साथ देतोय. सचिन कडाळीची खराब गोलंदाजी जरूर आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जर आपण पाहायला गेलो 3 चेंडू फेकले ज्यामध्ये पहिला चेंडू अतिरिक्त बाउन्सर होता. त्यानंतर वाईट चेंडू दिला होता. त्यानंतर डॉट बॉल आला होता. पुन्हा एकदा वाईट चेंडू फेकलाय. मात्र आतापर्यंत पाहायला गेलो तर अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू कुठल्या रीतीने हाताळले जातील याकडे प्रेक्षक वर्गांच्या नजरा जरूर आपल्याला पाहायला मिळतील. सचिन तयार पंचांच्या उजवीकडनं जयेशसाठी खोलात टाकलेला चेंडू होता. अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑन साईडला क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र 2 धाबा वेगानं कन्वर्ट केला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून राहिली अगदी चित्त्याच्या वेगाला या 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. 2 धाबेने संघ पुढे वाटचाल करतो. धावफलकेवरती 32 वरती जाऊन पोहोचणार एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. मात्र या षटकावरती चांगली गोलंदाजी जरूर केली जाते. पहिल्या षटकामध्ये रमेश कडाळीनं फेकलेलं षटक 16 धावसंख्येचं होतं. रुपेश कडाळीचं षटक आपण पाहिलं त्या षटकामध्ये 10 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली होत्या आणि शेवटचं षटक हातात असताना सचिनच्या माध्यमातून अद्यापर्यंत आपण पाहायला गेलो तर 2 चेंडू वाईट फेकल्या आणि त्यानंतर 2 चेंडू जरूर चांगले फेकले होते. टीमची टोटल धावसंख्या 32 या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सचिन तयार उजव्या हाताचा वेगवान पंचांच्या उजवीकडनं. पुन्हा एकदा खराब चेंडू. पंच आमच्याकडे वळले जात आहेत. वाईट बॉल येतोय. या षटकामध्ये जर रामदास आपण विचार करायला गेला तर अद्यापर्यंत 5 चेंडू फेकून झाले असते. मात्र त्यामध्ये 2 चेंडू चांगले फेकलेत 3 चेंडू खराब फेकलेत आणि त्यानंतर मात्र टीमची टोटल धावसंख्या 33 वरती पोहोचला जातोय. 6 स्टार 11 बेकरा संघ. बॅटची कडा लागली जाते. इष्टांच्या मागे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळताना बॉल चाललाय गलीमधून गोळीच्या वेगानं सीमा रेषेच्या पलीकडं जयेशच्या बॅटमधनं येतोय तडाखा. 4 धाबेसाठी चौकार. जयेशसाठी पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल होता. त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आता तैनात द्या. मात्र तोपर्यंत जर आपण पाहायला गेलो तर एक सिंगल वेगाने कन्वर्ट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. धाव फलकेवरती 38 या आकड्यावरती पोहोचला जातोय. एका धावेने 38 धावा धाव फलकेवरती पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. एक चौकार जरूर आला होता आणि त्याच नंतर कमबॅक केलं जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. सचिन तयार पुन्हा एकदा. सचिन साठी यावेळीचा चेंडू अगदी आपण पाहतोय
प्रवीण या फलंदाजासाठी चेंडू रिलीज केला होता, समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. तोपर्यंत 2 धाबा आल्या. 2 धावेंना पहिला डाव इथे संपला जातो आणि पहिल्या डावांच्या अखेरीस पहिल्या हाफमध्ये फलंदाजी करणारा संघ पोहोचलाय 40 या आकड्यावरती. येणारे 18 चेंडू आणि विजयाकरिता उत्तरार्धामध्ये दामनवाडी टीमला बनवाव्या लागतील त्या 41 धाबा. चला 6 स्टार बेकरा संघ आपण लगेच फील्ड सजून घ्यायची बा. इथून वेळ खर्च करू नका. अद्यापर्यंत भरपूर सामने पेंडिंग आहेत. इथून आज बघा फायनलचा दिवस आपण पाहतो, अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहतो. चांगली स्पर्धा आपण विचार केला तब्बल 50,000ची भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आज खैरवाडीच्या मैदानावरती आपण पाहतो. चांगली स्पर्धा आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये सामना रंगला जातो आपण पाहतो. एका बाजूला 6 स्टार बेकरा संघ त्यांच्या विरोधामध्ये फाईट करत असताना आपण पाहतो टीम दामनवाडी संघ आपण पाहतो. इथून मात्र 18 चेंडू मध्ये बनवायचे धाव आपण जर विचार केला तर 41 धावा. चला 6 स्टार बेकरा संघ आपण लगेच फील्ड सजून घ्यायची बा. 6 बेकरा संघ आपण लगेच फील्ड सजून घ्यायचे. इथून वेळ खर्च करू नका. इथून दामनवाडी संघ आपले 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचे बा. दामनवाडी संघ आपण देखील वेळ खर्च करू नका. इथून टाइम अलाउड असेल बा. 15 मिनिटांमध्ये 3 षटक संपवणं गरजेचं असेल टीम बेकरा संघाला. इथून स्पीड घ्यायची बा आपण पाहतोय. तर बारापाडा संघाचा संगणक आणि जे बोलेनाथ गाडेश्वर संघाचा संघ टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायची बा. इथून पहिला पुकार असेल तुमच्यापर्यंत लगेच टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायची बा. ते देखील बाईक फाईट मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये सामना रंगला जातो. चला फलंदाज येऊ दे बा मैदानाच्या आतमध्ये. दामनवाडी संघ आपण भरपूर वेळ खर्च करतो बा. लगेच थोडं कॉपरेट करायची बा. चला दामनवाडी संघ आपले 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचे. येणारे चेंडू असतील 18 आणि अवघे आपण जर विचार केला तर 41 धाब्याची गरज आहे टीम दामनवाडी संघाला आपण पाहतो. पहिल्या आपमध्ये बॅटिंग करत जाताना टीम 6 स्टार बेकरा संघाला 18 चेंडू मध्ये अवघे आपण जर विचार केला तर 40 धाबा कुठून काढल्या. त्यानंतर 18 चेंडू मध्ये बनवायचे टीम दामनवाडी संघाला आपण पाहतो. 41 धाबा आपण पाहतो. इथून 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना आपण पाहतो. एका बाजूला आपण पाहतो रमेश करेल, त्याच्या सोबतीला आपण पाहतो रुपेश कडाळीला आपण पाहतो. 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. रमेश कडाळी त्याच्या सोबतीला आपण पाहतो रुपेश कडाळीला आपण पाहतो. इथून उत्तर दर्याला सुरुवात. फणसांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन लाईट्स प्ले. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक गोलंदाजी मार्ग वरती जयेश पसाळ्या हा गोलंदाज आपण पाहतो. पहिलाच बॉल आकृपट्ट्याचा होता आपण पाहतोय. इथून आपण जर विचार केला तर रमेश कडाळी सारख्या एका मोठ्या फलंदाजाचा झेल सोडला पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय. इथून मात्र जर विचार केला तर एका झेलची अद्यापर्यंत किंमत मोजावी लागेल का टीम बेकरा संघाला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी इथून आपण पाहतो. फर्स्ट स्लिप मध्ये आपण पाहतो झेल सोडला गेला आपण पाहतो. इथून गोलंदाज तयार आहे जयेश पसाळे आपण पाहतो. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत आपण पाहतो. इथून मात्र फटका बसलाय स्वतः क्षेत्ररक्षक आपण पाहतो. गोलंदाज आपण पाहतो चुक्या करणार नाही. इथून मात्र झेल कॅरी केला. मागील बॉल वरती झेल सोडला. त्यानंतर आपण जर विचार केला पहिला धक्का टीम दामनवाडी संघाला. इथून मात्र कॅप्टन कोलो परतावा लागेल.
गायकवाड संघानं प्रथमतः बॅट फर्स्ट. इथून मॅच झाली तर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. टीम गाडेश्वर संघ आपण लगेच फील्ड सजून घ्या. मॅच झाली का इथून आपण पाहतो चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. जयेश पसाळेच्या माध्यमातून आपण पाहतो या गोलंदाजानं अक्षरशः कमी वयामध्ये क्रिकेटमध्ये छाप सोडल्या. या गोलंदाजानं आपण पाहतो जयेश पसाळे आपण पाहतो अवघ्या कमी वयामध्ये क्रिकेटमध्ये छाप सोडल्या खेळाडूंना आपण पाहतो. सातत्याने आपण जर विचार केला गोलंदाजाचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिली जाते. इथून मात्र हा मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी आपण पाहतो. दोन्ही संघाला सामना देखील इम्पॉर्टंट आपण पाहतो. एका बाजूला टीम बैकरा संघ त्यांच्या विरोधामध्ये फाईट करत असताना आपण पाहतोय टीम धामणवाडी संघ आपण पाहतो. 2 बॉलचा खेळ संपला. एकही धाव अद्यापर्यंत खर्च केलेला नाही. जयेश पसाळेला आपण पाहतो चांगली गोलंदाजी आपण पाहतो. नवीन फलंदाज डावखुरी हाताचा फलंदाज म्हटलं जातं की क्रिकेटमधील सर्वाधिक घातक फलंदाज. इथून आपण पाहतो फटका भरपूर चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये आपण पाहतो. आल्या सुरुवात केलं फलंदाज आपण पाहतो सचिन कडाळीनं षटकारानं आहे तो षटकार. जबरदस्त फटकेबाजी आल्या सुरुवात केल्या फलंदाज षटकारानं आपण पाहतो. आडव्या बॅटने खेळा आपण पाहतो. शतरक्षक आपण पाहतो त्याच्या माध्यमातून चुका बॉल चाललाय गोळीचा वेगानं सीमारेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. फलंदाज आपण पाहतो सचिन कडाळीच्या बॅटमधनं आहे तो रुबाबदार चौकार. जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतो. पहिल्याच 2 बॉल वरती गोलंदाजाची दादागिरी चालत असताना आपण पाहतो. इथून मात्र फलंदाजाची दादागिरी मैदानाच्या हातमध्ये आपण पाहतो. इथून आकडू टप्प्याचा बॉल होता. इथून मात्र पंच आमच्याकडे इट इज अ व्हाईट बॉल चा इशारा आपण पाहतो. अतिरिक्त एका धाब्याच्या मदतीने आपण जर विचार केला संघाची धाव संख्या ओके आपण पाहतो 11 आकड्यावरती आपण पाहतो. इथून मात्र जयेश पसाळेवरती आक्रमण केल्या फलंदाज आपण पाहतो सचिन कडाळीने 2 बॉल फेस केले. अवघ्या 10 धावा स्वतःच्या अकाउंट वरती आपण पाहतोय. जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतोय. इथून मात्र आपण जर विचार केला सचिन कडाळीची विकेट मॅच मध्ये भरपूर महत्वाची सांगून जाईल. फटका सजवायचा आडव्या बॅटने स्वतःच्या फॉलोतून चेंडू अडवला डायरेक्ट हिट झाला असता. इथून मात्र काम बनवून गेलं असतं. इथून येते एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या आपण पाहतोय 12 आकड्यावरती अद्यापर्यंत आपण पाहतोय. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथून मात्र 41 धाब्याचा पल्ला गाठायचा अद्यापर्यंत टीम दामणवाडी संघाला आपण पाहतो भरपूर लांब वरचा प्रवास काढून या स्पर्धेमध्ये त्यांचं भरपूर पाठीराखी अद्यापर्यंत आपण पाहतो. त्यांचं देखील स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. इथून आपण पाहतो गोलंदाज या जयेश पसाळेला आपण पाहतो फटका सजवत होता आपण पाहतो. आडव्या बॅटने काय मिडॉनला क्षेत्ररक्षक आपण पाहतो. स्वतः कॅप्टन गोल स्वप्नील आव्हालीला आपण पाहतो. इथून मात्र एक सिंगल आणि ऑफ द वर षटक संपलं. पहिले षटक संपलं. पहिल्या षटकाच्या मदतीने आपण जर विचार केला किंवा दामणवाडी संघ जाऊन पोहोचलाय ओके आपण पाहतो 13 आकड्यावरती लॉस ऑफ 1 विकेट. येणारे चेंडू असतील अवघे आपण पाहतो 12 बॉल आणि अवघे आपण पाहतो 28 धाब्याची गरज या प्रत्येक षटकामध्ये 14.00 ची सरासरी गाठायची आहे. इथून टीम आपण जर विचार केला ते दामणवाडी संघाला आपण पाहतो. इथून मात्र कोण सामना जिंकेल कोण परास्त होईल हे देखील प्रेक्षक वर्गाने प्रश्नचिन्ह इथून पडला असेल आपण पाहतो. इथून सांघिक कोट्यातील दुसरं वैती पहिले षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतो गुरुनाथला आपण पाहतो. निर्णायक षटक राहील शेवटच्या षटकावरती सामना जाईल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये राहिले गेले. 12 बॉल आणि 28 धाब्याची गरज आहे. इथून टीम दामणवाडी संघाला जास्तीत जास्त स्ट्राईक रेट आपण जर विचार केला तर रुपेश सचिन खडाळे देणं गरजेचं असेल. अद्यापर्यंत मैदानाच्या ज्याच्या बॅटमध्ये आपण एक चौकार आणि एक षटकार पाहिला. इथून मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात फटका भरपूर चांगला आडव्या बॅटने केला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आपण पाहतो स्वप्नील आव्हालीला. इथून मात्र चेंडू उचलीपैकी पर्यंत थ्रो खराब होता. इथून मात्र बॅकअप चांगला राहिला. इथून एक सिंगल आल्या. एका सिंगलच्या मदतीने आपण जर विचार केला संघाची धाव संख्या 14 या आकड्यावरती लॉस ऑफ 1 विकेट अद्यापर्यंत आपण पाहतो. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो आपण पाहतो. एका बाजूला दामणवाडी
त्यांच्या विरोधामध्ये फाईट करत असताना टीम साई स्टार बेकरा संघ आपण पाहतोय. जबरदस्त सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र स्ट्राईक रोटेट झाल्या. फलंदाज स्ट्राईक एंड वर इन ऍक्शन मध्ये फलंदाज आपण पाहतोय सचिन खडाळीला आपण पाहतोय. ज्यानं एक चौखर आणि एक षटकार ठोकलाय तोच फलंदाज इन ऍक्शन मध्ये स्ट्राईक एंड वरती सज्ज आपण पाहतो. चला इथून स्पीडअप घ्यायचे बा. इथून गोलंदाज तयार या. जबरदस्त चेंडू रिलीज केला आपण पाहतो. गोलंदाज आपण पाहतो गुरुनाथच्या माध्यमातून अक्षरशः आपण पाहतो चांगली गोलंदाजी आपण पाहतो. गोल्डन स्पॉट वरती चेंडू रिलीज झाला. थोडीशी उचली त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. डॉट बॉल येतो आपण पाहतो. चांगली गोलंदाजी इथून मात्र कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला आपण पाहतो. इथून मात्र जर सामना जिंकायचा असेल दामनवाडी संघाला तर चांगली फटकेबाजी करावी लागेल. फुलटॉस बॉल इथून मात्र फुलटॉस बॉलला आघात केला. बॉल साला स्क्वेअर लेगला क्लिअर करत आउट ऑफ दी बार 6 धाब्यांसाठी आटोकला माहिती हिट षटकार. फटकेबाजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडला फलंदाज सचिन खडाळीला आपण पाहतोय. इथून गोलंदाज तयार या. टप्प्याचा बॉल होता आडव्या बॅटने केलाय आपण पाहतो. क्षेत्ररक्षक काय तिथं आपण पाहतो. एकच सिंगल आले आपण पाहतो. चेंडू उचली पैकीपर्यंत एकच सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने आपण जर विचार केला टीम दामनवाडी संघ जाऊन पोहोचलाय. 21 धाबा स्कोर बरोबर आपण पाहतोय. लॉस ऑफ 1 विकेट अद्यापर्यंत आपण पाहतोय टीम दामनवाडी संघ आपण पाहतोय. इथून मात्र आपण जर विचार 4 बॉलचा खेळ संपला. या षटकातील 2 बॉलचा खेळ अद्यापर्यंत बाकी आहे. एखादा मोठा फटका येईल का या षटकावरती हे देखील पाहणं तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये राहिलं गेलं आपण पाहतोय. इथून गोलंदाज सज्ज गुरुनाथला आपण पाहतो. इथून चला स्पीडअप घ्यायचं बा. टीम बेकरा संघ आपण वेळ खर्च करू नका. इथून गोलंदाज तयार आहे. गुरुनाथला आपण पाहतो. आखू टप्प्याचा बॉल होता. क्षेत्ररक्षक आपण पाहतो जयस फसाळेला. इथून चुका करणार अजून एक धक्का टीम दामनवाडी संघाला. इथून मात्र फलंदाज बाद होईल रुपेश कडाळे. बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फलंदाज आपण पाहतो प्रकाश ला आपण पाहतो. इथून मात्र मिडल ऑर्डरच्या फलंदाजाला चांगली फटकेबाजी करावी लागेल. इथून मात्र 41 धाब्याचा पल्ला गाठायचा अद्यापर्यंत आपण पाहतो टीम दामनवाडी संघाला आपण पाहतो. अंतिम बॉल षटकातील आपण पाहतो. दुसऱ्या षटकातील अंतिम बॉल आपण पाहतो. फटका भरपूर चांगला आपण पाहतो. बॅटच्या स्लॉट मध्ये आल्या सुरुवात केलं फलंदाज प्रकाश खडाळीनं. षटकारानं येतोय माहिती षटकार. अनुभवी आपण जर विचार केला तर 14 धाब्याची गरज आपण पाहतो. 6 चेंडू आणि 14 धाब्याची गरज. इथून आपण पाहतो टीम दामनवाडी संघाला आपण पाहतोय. चला इथून स्पीडअप घ्यायची बा. दोन्ही संघ थोडस कॉपरेट करायचे. 6 चेंडू आणि 14 धाब्याची गरज. इथून आपण पाहतो 27 धाबा धावपलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यात अद्यापर्यंत टीम दामनवाडी संघ आपण पाहतो. येणारे बॉल असतील 6 आणि 14 धाब्याची गरज. इथून आपण पाहतो टीम दामनवाडी संघाला आपण पाहतो. चांगली स्पर्धा आपण पाहतो. या विभागातील आपण जर विचार केला तर सर्वाधिक मोठी स्पर्धा आज खैरवाडीच्या मैदानावरती रंगली जाते आपण पाहतोय. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहतोय. इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये सामना देखील तितकाच इम्पॉर्टंट आपण पाहतोय. एका बाजूला साई स्टार बेकरा संघ त्यांच्या विरोधामध्ये फाईट करत असताना आपण पाहतोय
टीम दामनवाडी संघ. शेवटच्या षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतो प्रवीण हवालीला आपण पाहतो. इथून मात्र 6 चेंडूमध्ये 14 धावा डिफेन्स केल्या जातील का आपण पाहतो. हे देखील प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गाने देखील पडला गेला आपण पाहतो. 6 चेंडू आणि 14 धाब्याची गरज. इथून मात्र स्ट्राईक एंड वरती सज्ज फलंदाज आपण पाहतो ज्याने चौकार षटकाराची आतषबाजी केली. फलंदाज सचिन कडालेला आपण पाहतो. पहिलाच बॉल अडव्या बॅटने खेळायचा होता. इथून आपण जर विचार केला पेस केला एकदा वेगाने सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. इथून मात्र 2 देखील धाबा सहजरित्या पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाबा मिळतील या 2 धाब्याच्या मदतीनं आपण जर विचार की टीम दामनवाडी संघ जाऊन पोहोचलाय 29 आकड्यावरती. 6 उरलेत 5 बॉल आणि अवघ्या धाब्याची गरज आहे 12 आपण पाहतो. रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो. 5 बॉल आणि 12 धाब्याची गरज आहे. इथून आपण पाहतो फटका भरपूर चालला अडव्या बॅटने खेळ आपण पाहतो. लॉंग ऑफला शतरक्षक आपण पाहतो. स्वप्नील लावालीला आपण पाहतो. चेंडू उचलीपैकी पर्यंत. इथं आपण पाहतो धोक्याची घंटा. ज्या फलंदाजाने चौकार षटकाराची आतषबाजी केली होती इथून मात्र रन आउटच्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का. टीम आपण जर विचार केला दामनवाडी संघाला इथून मात्र फलंदाज होईल बाद. तर नुकताच इथं आगमन झाले शुभ आगमन आपण पाहतो. हिरामन शेटकर यांचं इथे शुभ आगमन झाले. त्यांना देखील आम्ही इन्व्हाइट करू बा मंचावरती. तुमचं देखील स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. आज ही स्पर्धेचा अंतिम दिवस. आज पाहुण्यांची देखील अल्लोठानं गर्दी. प्रेक्षक वर्गाची देखील चारी बाजूला क्रीडांगणे भरलेला आपण पाहतो. 4 चेंडू आणि 11 धाब्याची गरज इथून आपण पाहतो. स्लो रीतीने चेंडू फसवा रीतीचा चेंडू आपण पाहतो. एक धाव पैकी सहज पूर्ण. एक खास धाब्यावरती समाधान मानावे लागेल. इथून आले एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने आपण जर विचार केला टीम दामनवाडी संघ जाऊन पोहोचला 31 धाबा धावपलकावरती आपण पाहतो. येणारे चेंडू असतील 3 आणि 10 धाब्याची गरज इथून आपण पाहतोय टीम दामनवाडी संघाला आपण पाहतोय. इथून आपण जर विचार केला तर RSDJ चे ऑर्नर आमच्या रमेश दादा बसमा यांचं देखील इथे शुभ आगमन आपण पाहतो. त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 3 बॉल आणि अवघ्या 10 धाब्याची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये सामना रंगला जातो. एका बाजूला दामनवाडी तर एका बाजूला बैकरा संघ आपण पाहतो. 3 बॉल 10 डॉट बॉल आपण पाहतो. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो प्रवीण आव्हालीच्या माध्यमातून राहिली गेलं. येणारे बॉल असतील 2 आणि 10 धाब्याची गरज है. जो कहते ना लहरों से मिलकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथून मात्र जरूर संघर्ष करावा लागेल दोन्ही संघाला. 2 चेंडू आणि 10 धाब्याची गरज इथून आपण पाहतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहतो. गल्ली पॉइंटच्या दिशेने आपण पाहतो. इथून मात्र एक सिंगल आल्या. यस आपण पाहतो. इथून मात्र 1 बॉल आणि 9 धाब्याची गरज आपण पाहतो. पुढील मॅच असेल गाडेश्वर संघ त्यांच्या विरोधामध्ये फाईट करेल टीम बारापाडा संघ. इथून गाडेश्वर संघाला क्षेत्ररक्षण करायचंय. इथून लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे बा टीम गाडेश्वर संघ. 1 बॉल आणि 9 धाब्याची गरज इथून आपण पाहतो. जबरदस्त गोलंदाजी इथून मात्र सुपर 3 मध्ये दाखल झालेला संघ आपण पाहतो. इथून टीम साई स्टार बैकरा संघ आपण पाहतो. अभिनंदन टीम साई स्टार बैकरा संघ. हडलक टीम दामनवाडी संघ. दोन्ही संघाचं मनपूर्वक स्वागत. इथून मात्र चला गाडेश्वर संघ आपण लगेच फील्ड सजून घ्यायचे आणि बारापाडा संघ आपले 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचे बा. जो आम्ही